सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। कागल ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांना दिलासा मिळणार असून ही सेवा जीवनदायी ठरणार आहे असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। कागल ग्रामीण रुग्णालयातील 5 युनिट डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। ग्रामीण रुग्णालयात आज हा कार्यक्रम झाला। ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचे उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी इंडोकाउंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतीश भुतडा, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरिता थोरात प्रमुख उपस्थित होत्या। कागलसारख्या ग्रामीण भागात डायलिसिसची सुविधा असावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र निधी अभावी अडथळे येत होते। सार्वजनिक आरोग्य विभागाने पीपीपी तत्वावर ही योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याने आज हा उपक्रम सुरू करणं शक्य झाल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। डायलिसिस युनिटमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा करण्यासाठी सुसज्ज हॉल बांधून देण्याची व्यवस्था केली जाईल। कागलच्या रुग्णांना कोल्हापुरात आणि कोल्हापूरच्या रुग्णांना पुणे मुंबईला जावं लागणार नाही अशी व्यवस्था उभी करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं। HLL कंपनीचे उपव्यवस्थापक अरुण गंगाधरण यांनी कंपनीच्या डायलिसिस सुविधेबाबत माहिती दिली। भैया माने, डॉक्टर सरिता थोरात, डॉक्टर DP पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। सहाय्यक अधीक्षक राम सातवेकर आणि अवयवदानाचा संकल्प केल्याबद्दल उत्तम कांबळे यांचा नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नवल बोते, चंद्रकांत गवळी, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, कर्नल विलास सुळकुडे, विवेक लोटे, संजय ठाणेकर, सतीश पवार, युवराज लोहार, सुनील कदम, डॉक्टर जगदीश होनमाने, डॉक्टर प्रशांत जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।